वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विषय अर्थशास्त्र इयत्ता 12वी या वर्गाची आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. जुलै 2022मध्ये जो आत्ता पेपर झालेला आहे बोर्डाचा पुरवणी परीक्षा, तिची ही प्रश्नपत्रिका आहे. व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कळेल तुम्हाला आणि यातील काही प्रश्न पुन्हा रिपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला तर पाहूया. विषय अर्थशास्त्र इयत्ता 12वी बोर्ड प्रश्नपत्रिका जुलै 2022. पहा सूचना काय दिलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका आल्याबरोबर या सूचना वाचायच्या आणि उत्तरपत्रिका लेखन करताना त्याचा विचार करून लिहायचा आहे. सूचना पाहूया. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, म्हणजे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आणि आकृत्या काढा. ही सूचना फार महत्त्वाची, कारण ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तक्ता म्हणजे कोष्टक टेबल आहे ते काढायचंच. आकृती असेल तर ती काढायचीच. पैकीच्या पैकी गुण मिळतात तिथे. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत पुढे गुण दिलेले आहेत कोणत्या प्रश्नाला किती ते. आणि 4थी महत्त्वाची सूचना सर्वच विषयांच्यामध्ये वापरायची. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. जो प्रमुख प्रश्न असतो पहिला, दुसरा, तिसरा, हे नवीन पानावर घ्यायचे आणि ब असतात उपप्रश्न, ते क्रमाने लिहिले कंटिन्यू तरी चालतं, पण नवीन प्रश्न मात्र नवीन पानावर लिहायचा आहे. चला पाहूया प्रश्नपत्रिका. आपण सोपी होती प्रश्नपत्रिका. पाहूया. प्रश्न पहिला आहे तो एकूण 20 गुणांचा प्रश्न आहे आणि त्यातला जो आहे योग्य पर्याय निवडा. तो 5 गुणांचा. 5 पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. 5 प्रश्न दिलेले तिथे 1-1 गुणासाठी. 1. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, ब. स्थूल अर्थशास्त्र, क. अर्थमिती आणि ड. मौद्रिक अर्थशास्त्र. पर्याय दिलेले आहेत. 1 अ ब क, 2 अ ब, 3 फक्त अ आणि 4 वरीलपैकी नाही. आता याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे 3रा फक्त अ. म्हणजे अर्थशास्त्राची जी शाखा आहे संसाधन वाटपाशी संबंधित ती आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, म्हणजे अ उत्तर बरोबर आहे. यामध्ये आता दुसरं आहे 2. बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते. म्हणजे बाजाराचं वर्गीकरण आहे ते स्थळ त्याच्या आधारावर. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब. अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. क. अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ड. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. त्याचे पर्याय पाहूया. पहिला पर्याय दिला आहे अ ब क, दुसरा पर्याय ब क ड, तिसरा पर्याय फक्त अ आणि चौथा पर्याय अ ड. याचं अचूक उत्तर आहे फक्त अ. तिसरं जे आहे ते अल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. उत्तर हे बरोबर आहे. स्थळ कोणतं आहे त्यानुसार वर्गीकरण आहे. स्थानिक म्हणजे लोकल, राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रातला आणि आंतरराष्ट्रीय स्थळानुसार घेतलेला प्रकार हा आहे. तिसरा आकडा आहे किंमत निर्देशांकाविषयी अयोग्य संबंध असलेली विधाने. म्हणजे अयोग्य चुकीची विधानं कोणती ती शोधायची. निर्देशांकाचे भौगोलिक साधन. ब. हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. क. आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. ड. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीचा असतो. पर्याय 1 आहे क ड, दुसरा अ ब, 3 ब क आणि 4 अ ब क ड. याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे दुसरा अ ब. म्हणजे अयोग्य संबंध असलेली विधानं आहेत निर्देशांकाचे भौगोलिक साधन आणि हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. हे दोन्ही चुकीचे आहेत किंवा अयोग्य संबंध आहे. क्रमांक 4. करेतर उत्पन्न स्त्रोताची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे कराशिवाय उत्पन्न कोणत्या मार्गाने मिळतं ते स्त्रोत किंवा मार्ग. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. ब. प्रत्यक्ष कर आणि शुल्क. क. शुल्क. ड. विशेष अधिभार. पर्याय 1 ब क, 2 अ क, 3 अ ब क ड आणि 4 क ड. याच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे क आणि ड.
की प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर आणि शुल्क हे जे आहेत ते कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं. पण शुल्क आणि विशेष कर क आणि ड आहे ते करेतर उत्पन्नाचे मार्ग आहेत. प्रश्न क्रमांक त्यातला पहिल्यातलाच चाललाय अजून 5वा. पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने. अ. बँक रेट. ब. खुल्या बाजारातील रोखे व्यवहार. क. बदलते गुणोत्तर म्हणजे रोकड निधीचे. ड. कर्जाचे नियंत्रित वाटप. पर्याय 1. अ ब क. 2. ब क ड. 3. अ ब ड आणि 4. अ क ड. याच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे अ ब आणि क. बँक रेट, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचं बदलते गुणोत्तर हे जे आहे ते पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन आहे. पण कर्जाचे नियंत्रित वाटप हे पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन नाही. प्रश्न पहिल्यातलाच ब आकडा आहे. सहसंबंध पूर्ण करा आणि त्याला 5 गुण आहेत. 5 प्रश्न दिलेले आहेत इथे. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र, इथे चौकटीत उत्तर लिहायचं. स्थूल अर्थशास्त्र जंगल. याचं अचूक उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र एका झाडाचा अभ्यास म्हणजे झाड आणि स्थूल अर्थशास्त्र जंगल असं चौकटीमध्ये उत्तर लिहायचं. 2. सामान्य वस्तूची किंमत व मागणी त्याचा व्यस्त संबंध असतो. तर गिफेन वस्तूच्या संदर्भामध्ये काय उत्तर येईल तर त्यांचा समसंबंध असतो. 3. पूर्ण स्पर्धा, इथे उत्तर लिहायचं चौकटीत. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता, मग पूर्ण स्पर्धेमध्ये किती विक्रेते असतात तर असंख्य विक्रेते पूर्ण स्पर्धेमध्ये असतात. 4. एकूण प्राप्ती, रिकामी चौकट, त्याचं सूत्र लिहायचं आहे. सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या हे सूत्र दिलंय. मग एकूण प्राप्तीचं सूत्र आपण तिथे लिहूया. एकूण नगसंख्या गुणिले किंमत असं चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. 5. उत्पादन साठा, उत्पादन पद्धत, तर इथे रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं आहे. उत्पन्न पद्धतीलाच घटक पद्धत असंही म्हणतात. मग उत्पादन पद्धतीला काय म्हणतात तर तिला म्हणतात माल साठा पद्धत. यानंतर पहिल्यातलाच क आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. विसंगत शब्द ओळखा. गट दिलेला आहे शब्दांचा आणि एक शब्द वेगळा आहे त्यामध्ये. 5 गुणांच्यासाठी 5 दिलेले आहेत प्रश्न. 1. लवचिकतेचे प्रकार. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, कमी लवचिकता आणि छेदक लवचिकता. आता याच्यामध्ये गटात कोणता बसत नाही तर किंमत, उत्पन्न आणि छेदक हे लवचिकतेचे प्रकार आहेत. पण कमी लवचिकता हा प्रकार नाही म्हणून गटात न बसणारा शब्द कमी लवचिकता. 2. बाह्य कर्ज. परदेशी बँका, जागतिक बँका, नाणेनिधी आणि मध्यवर्ती बँक. तर बाह्य कर्ज म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरकडून घेतलेलं कर्ज. परदेशी बँका, जागतिक बँका, नाणेनिधी हे बाहेरचे, पण मध्यवर्ती बँक आपल्या देशाची असते म्हणून गटात न बसणारा शब्द आहे मध्यवर्ती बँक. 3. संघटित क्षेत्र. सावकार, व्यापारी बँका, सहकारी बँका, भारतीय रिझर्व्ह बँक. तर यामधलं संघटित कोणतं आहे? व्यापारी, सहकारी आणि RBI. पण सावकार मात्र खाजगी क्षेत्र आहे म्हणून गटामध्ये न बसणारा शब्द आहे सावकार. 4. हस्तांतरित उत्पन्न म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे गेलेलं काम न करता उत्पन्न. निवृत्ती वेतन, बेकार भत्ता, वेतन आणि बक्षीस. तर यामध्ये वेतन जे आहे ते काम केल्यानंतर मिळतं, बाकीचं मात्र एकाकडून दुसऱ्याकडे जातं म्हणून गटात न बसणारा शब्द आहे वेतन. 5. विदेशी व्यापाराचे प्रकार. स्थानिक व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. यातलं आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात परदेशी व्यापाराचे प्रकार आहेत. पण स्थानिक मात्र हा शब्द गटात बसत नाही म्हणून उत्तर आहे स्थानिक व्यापार. प्रश्न ड पहिल्यातलाच. खालील विधाने पूर्ण करा. 5 विधानं पूर्ण करायची 5 गुणांच्यासाठी. वस्तूची किंमत आणि मागणी यात टिंबटिंब कसा संबंध आहे ते पाहूया आपण. अ. प्रत्यक्ष संबंध असतो. ब. व्यस्त संबंध असतो. क. कोणताही बदल नाही. ड. प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. अचूक उत्तराचा पर्याय आहे व्यस्त संबंध असतो. एखाद्या वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते म्हणजे उलटा व्यस्त संबंध आहे. 2. क्ष अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र कोणता असतो तो पाहूया आपण. अ. संपूर्ण लवचिक मागणी. ब. संपूर्ण अलवचिक मागणी. क. जास्त लवचिक मागणी आणि ड. कमी लवचिक मागणी. आता पहा अशा प्रकारे इथे क्ष अक्ष आहे आणि इथे य अक्ष
आणि इथे अ नाव दिलं तर हा अक्षाला समांतर असा जो वक्र आहे तो असतो संपूर्ण लवचिक, म्हणून पर्याय हे अ, संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र. क्रमांक 3, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो त्यास टिंबटिंब. अ पुरवठा संकोच, ब पुरवठ्याचा ह्रास, क पुरवठ्याचा विस्तार आणि ड पुरवठ्यातील वाढ. तर याचं अचूक उत्तर आहे पुरवठ्यातील वाढ. क्रमांक 4, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे काय? देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत होणारा व्यवहार. अ आंतरराष्ट्रीय व्यापार, ब अंतर्गत व्यापार, क चलन व्यापार आणि ड आंतरखंडीय व्यापार. याचं अचूक उत्तर आहे अंतर्गत व्यापार ब. क्रमांक 5, वायदे बाजार हा या बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. अ भांडवल बाजार, ब नाणे बाजार, क स्थानिक बाजार आणि ड आंतरराष्ट्रीय बाजार. याचं अचूक उत्तर आहे भांडवल बाजार. वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 सुरू होतं आहे. त्यातला प्रश्न क्रमांक 2 12 मार्काचा आहे. त्यातला अ आहे हा अ प्रश्न खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आणि कोणते पण 3च सोडवायचे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत आणि उत्तर लेखन करताना संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिलं की 1 गुण, अशी विभागणी असते. पाहूया आपण आता. इथे मी पूर्ण उत्तर न घेता फक्त संकल्पना ओळखलेली आहे. सविस्तर उत्तर या चॅनलवर मी अनेक प्रकारचे व्हिडिओ केलेले आहेत अर्थशास्त्राचे. डबल व्हिडिओ होतात म्हणून मी काही उत्तरं घेतलेली नाही आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. मोठ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बाकीचे व्हिडिओ लेक्चर पाहून तिथे घेऊ शकता. क्रमांक 1, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. इथे कोणती संकल्पना आहे तर काल उपयोगिता. हिवाळ्यामध्ये काळानुसार उबदार कपडे घेणं. 2, संकेतचे उत्पन्न 50% वाढल्यामुळे आपला उपभोग्य वस्तूंच्या मागणीत 20% वाढ केली. म्हणजे त्याचं उत्पन्न वाढलं म्हणून त्याने वस्तू खरेदी केलेल्या आहेत 20%. म्हणून इथे आहे उत्पन्न लवचिकता ही संकल्पना आहे. 3, आणि त्याला दरमहा राज्य सरकारकडून 15,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. इथे संकल्पना आहे हस्तांतरित उत्पन्न. निवृत्ती वेतन हे हस्तांतरित उत्पन्न आहे. 4, जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात 5 मोबाईलचे उत्पादन 50,000 करतो. म्हणजे 5 मोबाईल तयार करतो, 50,000 रुपये खर्च येतात. 6वा मोबाईल उत्पादित केल्यावर त्याला एकूण खर्च 58,000 रुपये येतो. म्हणजे शेवटचा मोबाईल 6वा बनवला तर 8,000 रुपये जादा लागतात. म्हणून इथे संकल्पना जी आहे ती आहे सीमांत खर्च. क्रमांक 5, समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेला कर्जावरील व्याज दिले. इथे संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले. कामगार आणि बँकेचे व्याज हे उत्पादन घटकांचे मोबदले आहेत. प्रश्न क्रमांक 2 ब आहे फरक स्पष्ट करा. कोणतेही 3च सोडवायचे. 6 गुण आहेत आणि 5 फरक दिलेले आहेत. 6 गुण आहेत, एका फरकाला 2 गुण आणि 2 ते 3 मुद्दे फरकाचे लिहा. वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत, साठा आणि पुरवठा, साधा निर्देशांक आणि भारांकित किंवा भारान्वित निर्देशांक, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, यापैकी कोणतेही 3 फरक तुम्ही लिहायचे आहेत. या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर याचे मिळतील. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3च सोडवायचे, त्याला 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आणि 5 प्रश्न दिलेले आहेत. 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. 2, निर्देशांकाचे महत्त्व कोणतेही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. 3, मक्तेदारीचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4, भारतीय नाणे बाजाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. 5, विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. फक्त 4 मुद्दे लिहायचे आहेत 4 गुणांच्या साठी. 5 पैकी 3 प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक आहे 4 खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. आणि 12 गुण आहेत आणि कोणतेही 3च सोडवायचे. म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न असणार आहे.
मग उत्तर लेखनामध्ये सहमत किंवा असहमत लिहायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं 3 मुद्द्यांच्या आधारे, त्याला 3 गुण. असे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. एक प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते, तर हे चूक आहे, म्हणून त्याला आपण असहमत आहोत. असहमतच्या गटामध्ये हा पहिला आकडा टाकलाय मी. 2, किंमत व पुरवठा यामध्ये समसंबंध असतो, तर ते किंमत आणि पुरवठामध्ये समसंबंध असतो, ते बरोबर आहे, म्हणून सहमत. 3, व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात, हे पण बरोबर आहे, म्हणून सहमत. निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो, हे मात्र चुकीचं आहे, करता येत नाही, म्हणून हे असहमत. आणि जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो, तर तो तीव्र उताराचा नसतो, म्हणून काय, तर असहमत. तो अशा प्रकारे मी फक्त सहमत आहे किंवा नाही हे सांगितलंय. याचं सविस्तर उत्तर तुम्ही स्वतः लिहा किंवा व्हिडिओ लेक्चर पाहून लिहा. माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट पहा, तिथे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. स्वाध्यायामध्ये हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. मी डबल जर व्हिडिओ यावर केले तर मला चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मी पुन्हा पुन्हा उत्तर हे घेत नाहीये. प्रश्न क्रमांक आहे 5वा प्रश्न आहे पहा. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 गुण आहेत आणि कोणतेही 2 सोडवायचे. 3 प्रश्न दिलेले आहेत, 2च सोडवायचे आणि 8 गुण, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. आता इथे एक तक्ता दिलेला आहे. सफरचंदाची किंमत दिलेली आहे 1 किलोची, त्याची मागणी किती आहे किलोमध्ये दिली, पुरवठा किलोमध्ये दिलेला आहे. आणि इथे किंमत 100, 200, आता रिकामी चौकट आहे, इथे बरोबर 300 येणार. 400, 500, तुम्हाला पूर्ण स्पर्धेची समतोल किंमत कशी ठरते, हा जो प्रश्न आहे तो आहे हा. मागणी आहे 50, इथे बरोबर 40 येईल, कारण इथे 30 आहे. 20 आणि 20 नंतर इथे 10 येईल. नंतर पुरवठा आहे 10, 20, 30, नंतर इथे बरोबर 40 येईल, इथे 50 आहे. अशा प्रकारे वरील तक्ता पूर्ण करा, त्याला 2 गुण आहेत. 4 ठिकाणी रिकाम्या जागेत लिहायचं आणि कोष्टकाच्या आधारे समतोल किंमत निश्चितीची आकृती काढा. पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल किंमत कशी निश्चित होते, ती 300 रुपये किंमत निश्चित होते. अशा प्रकारे फुली असलेली आकृती जी आहे ती आकृती काढायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 2. खालील आकृती रेषीय मागणी वक्राची आहे. हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत आणि रेषीय मागणी वक्रावरील पाहायचा अभ्यास करायचा आणि उत्तरं लिहायची. 1, म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे, हे विधान सत्य की असत्य ते लिहा. म2 या बिंदूवर लवचिकता कशी आहे, तर ते असत्य आहे. म2 बिंदूवर लवचिकता एकक आहे, 1 लवचिकता आहे, म्हणून ते विधान चूक. 2, म या बिंदूवर मागणीची लवचिकता कोणती आहे ते ओळखा. म्हणजे या बिंदूवर लवचिकता तिथे संपूर्ण लवचिक असते. 1 गुणाला प्रश्न आहे, म्हणून तिथे उत्तर लिहायचं संपूर्ण लवचिक मागणी आहे तिथे. नंतर वरील आकृती क्ष अक्षावर काय दर्शवलंय, तर क्ष अक्षावर इथे मागणी दर्शवलेली आहे, म्हणून उत्तर लिहायचं क्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. 4, वरील आकृतीत मागणीची लवचिकता मोजणारी कोणती पद्धत आहे, तर ही आहे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. मागणी वक्रावर दिलेल्या बिंदूची लवचिकता मोजता येते. आता इथे परिच्छेद दिलेला आहे उतारा, त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची. गॅलेक्सी एंटरप्राइजने केलेल्या एका निरीक्षणावरून असे लक्षात आले की पणजी येथे लोकांकडून बिस्किटासाठी मागणी वाढली आहे. याचे कारण असे की लोकांच्या सवयी व चवीमध्ये बदल झालेला आहे. वरील संधीचा फायदा घेण्यासाठी गॅलेक्सी एंटरप्राइजने बँक ऑफ इंडियाकडून भांडवल घेतले. शेतकऱ्याकडून गव्हाची खरेदी करून बिस्किटाचे उत्पादन सुरू केले. परंतु कंपनीला क्रीम बिस्किटे उत्पादित करणाऱ्या ॲट्रोमेडा फूड्स लिमिटेड बरोबर स्पर्धा होती. तेव्हा आणखी एका संशोधनातून गॅलेक्सी एंटरप्राइज या कंपनीला असे लक्षात आले की बिस्किटाच्या मागणीबरोबर चहाची मागणीही वाढत आहे. अशा वेळी ॲट्रोमेडा फूड्स लिमिटेडशी स्पर्धा करण्याच्या उद्देशाने गॅलेक्सी एंटरप्राइजने पणजी येथे चहाची साखळी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता प्रश्न आहे तिथे वरील उतार्यामधून मागणीच्या प्रकाराची उदाहरणे शोधा. आता इथे प्रत्यक्ष मागणीचं उदाहरण शोधायचंय, अप्रत्यक्ष मागणीचं उदाहरण शोधायचंय 1 गुणासाठी. आणि दुसरा प्रश्न आहे वरील उतार्याविषयी स्वमत लिहा 2 गुणांच्यासाठी. स्वमत तुम्ही लिहा आणि प्रत्यक्ष मागणी आहे बिस्किटाची, चहाची, उपभोगासाठी लोक मागणी करतात.
आणि अप्रत्यक्ष मागणी आहे उत्पादन घटकांची, भूमी, श्रम आणि भांडवल. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2-3 प्रश्न दिले, 2च सोडवायचे आणि 16 गुण आहेत, म्हणजे 8 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. क्रमांक 1, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. 2, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. या दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तराचे व्हिडिओ मी केलेले आहेत. प्लेलिस्ट पहा आणि त्या स्वाध्यायात ही उत्तरं तुम्हाला पूर्ण मिळून जातील. अशा प्रकारे ही 80 गुणांची बोर्ड प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक करा, कमेंट करा, कारण तुम्ही लाईक कमेंट केल्यानंतर उत्साह वाढतो. आणखी प्रश्नपत्रिका बनवणं किंवा व्हिडिओ लेक्चर बनवणं छान वाटतं, म्हणून तुमची कमेंट अपेक्षित आहे. आणि व्हिडिओ लेक्चर आवडलेला आपल्या मित्रमैत्रिणीला जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.